काय मग मैत्रिणींनो, झाली का वटपौर्णिमेची शॉपिंग? काय घालायचं ठरलंच असेल, साडी घेऊन झाली असेल, ब्लाउजही शिवून झाला असेल, मग मॅचिंग असं काहीतरी गळ्यात घालायला नको? मग चला आज माझ्या पद्धतीने बनवूया मंगळसूत्र. हे मी मंगळसूत्र माझ्या साडीवर मॅचिंग बनवले. तुम्ही या पद्धतीचं मंगळसूत्र तुमच्या साडीवर पण मॅचिंग बनवू शकता. ते कसं बनवायचं चला मग आता बघूया पुढे आपण. सगळ्यात आधी आपल्याला इथं लागणारे मोती वगैरे ते सगळं मी तुम्हाला सांगते. इथे हे क्रिस्टल घेतलेले आहे मॅचिंग असे, ग्रीन पण घेतलेले आहे, ग्रीन स्टोन घेतलेला आहे, गोल्डन मनी घेतलेले आहे आणि तार पण घेतली पेंडल बनवायला. इथं मोती घेतलेले आहे आणि छोटेसे कॅप पण घेतले आणि ही रेडीमेड अशी सर. एक फुल मी आधीच बनवून ठेवलं कारण तुम्हाला जास्त वाट बघायला लागू नको म्हणून. इथं मी घेतली आपली 0.3 mm ची तार, कटर आणि प्लायर घेतलेले आहे. बाकी आपल्याला जास्त इथं काही लागणार नाही. खूप सोपं आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी पण तुम्ही आरामशीर हे बनवू शकता. एक हातभर अशी थोडीशी तार मी ओढून घेतली. पहिले मणी मोजून घेतले. इथं मी मणी मोजून घेतले आणि इथं मणी आहेत 15, म्हणून इथं 15 मी पिंक कलरचे मोती इथं क्रिस्टल मणी ओवून घेत आहे आणि फास्टमध्ये असं ओवून घेतलं तुम्हाला जास्त वाटणं बघायला हवी म्हणून. आणि हे बघा हे असं गोल करायचंय आणि इथं दोन्ही एकत्र करून इथं पिळून घ्यायचंय. बस जास्त काही अवघड नाही, टेन्शन घेऊ नका. खूप सोपं असं मंगळसूत्र आहे. इथं छान असं पिळून घेतलंय मी व्यवस्थित. तुकडा पडायला नाही पाहिजे, बस इतकं पिळायचंय. नंतर एक्स्ट्राची तार कट करून घेतली आणि हे रिटर्न घेऊन टाकलंय. बघा किती छान असं गोल आकार केलाय की नाही. आता जो एक स्टोन घेतलेला आहे त्याच्या 2 साईडनी सिगोशिक असं ओवून घ्यायचं आहे आणि सरळ ते करून मापाने गोलच आकार राहिला पाहिजे असं त्याला पॅक करायचं आहे. एकदाच एका लेअरनी पॅक करून घ्यायचं आहे. बस सोपंच आहे. आणि नंतर मणी मोजून घ्यायचे आहे. मणी इथं 10 आहे. 10 मणी मोजून घेतले. काहींनी 9 ओवले तरी चालतं, 10 ओवले तरी चालतं, जसं तुमचा आकार येईल तसं. इथं 10 मणी मी ओवून घेतले. सेम त्या पद्धतीने पॅक केले. पहिला जो मोती आहे ओवलेला त्याच्यातून ती तार बाहेर काढायची आहे. त्याने काय होतं पेंडंटला आकार गोल येतो. पेंडंटला नाही तर तुम्ही जी वस्तू बनवत असाल तिचा आकार छान येतो. हे पॅक केलं आहे. आता काय करायचं आहे, हे पिंक आणि व्हाईट मोतीला खालून जी तार आहे ती टाकायची आणि वरून काढायची आहे. अशा पद्धतीने सगळीकडून आपल्याला ते फुल पॅक करून घ्यायचं आहे. एकदम सोपी अशी पद्धत आहे आणि सोपं असं आपलं पेंडंट आहे. आणि याच पद्धतीने तुम्हाला अजून ही ज्वेलरी मी तुम्हाला सांगणार आहे. इथं सगळं असं पॅक करून घेतलंय मी. तुम्ही पण अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचंय. नंतर जो स्टोन आहे त्याची एक साईड राहिलेली होती तिच्यातून हे तार घालून ती काढून घ्यायची आहे आणि त्याला परत जसं पहिले आपण पॅक करत होतो त्या पद्धतीने इथं पॅक करून घ्यायचं आहे. आणि क्रिस्टलकडे आपला जो मेन मधला जो स्टोन आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तो उलटा नाही पडला पाहिजे म्हणून ती सेकंड टाइम आपण परत पॅक करून घेतलेलं आहे त्याला. अशा पद्धतीने हे पॅक झालेलं आहे. आता थोडंसं काम आपलं बाकी आहे आणि शेवट एंड करण्यासाठी इथं परत एकदा आपण जसं स्टार्टिंग केली होती तसं ते तार परत घालून पॅक करून घ्यायची आहे. बघा इथं अशा पद्धतीने आपलं फुल चांगलं पॅक झालं. इथं पूर्ण पॅक केल्याने काय होतं पेंडंटचा आकार छान राहतो आणि नंतर हालत दुलत नाही आपलं पेंडंट. अशा पद्धतीने इथं पॅक करून झालं. आता जी बॉर्डर आहे आपल्या फुलाची म्हणजे जे छोटे छोटे मणी आहे ते तुम्हाला सुट्टे न करता दोऱ्यातच एकत्र करून ओवायचे आहे. त्यासाठी इथं सगळं पॅक करून घेतल्यानंतर थोडंसं तार सरळ करून घ्यायची आहे कारण ते आपल्याला एकत्र सुईसारखं ओवायचं आहे. बघा बऱ्यापैकी आपलं फुल झालेलं आहे. फक्त छोटे मणी ओवायचे. इथं मी ही माळ जी आहे ही अशीच ठेवलेली आहे कारण फास्टमध्ये मणी ओवून होतात. सुईसारखी तार आपली सरळ करून घ्यायची इथं आणि एकत्र असे ओवून घ्यायचे आपले मणी. इथं हे किती लागन हे फुलाला अंदाज घेऊ बघायचा आहे कारण की असं कोणाला कितीही लागू शकतं, याचं काही मेजरमेंट नसतं कोणत्याच गोष्टीचं. जसे साईज व आकार येईल तसं ते करायचं आहे. अशा पद्धतीने बघा लावून बघायचं आहे. नंतर जेवढे नको आहे तेवढे काढून टाकायचे. परत पहिल्या मण्यातून आपल्याला आपली तार काढायची आहे आणि जसं पहिले आपण व्हाईट मण्यातून पॅक केलं होतं त्या पद्धतीने दोघांना घेऊन सगळीकडून पॅक करून घ्यायचं आहे. म्हणजे छान असा फुलाला आकार येतो. म्हणजे ज्या कळीच्या साईडला जे असं पानाला आकार असतो त्या पद्धतीने आपलं हे फुल होऊन जाईल. म्हणजे पाकळ्या येऊन जातील. खूप छान दिसतं. झाल्यानंतर तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि आता पण तुम्ही बघणार आहात. तुम्ही नक्की ट्राय करा. हे तुम्हाला खूप इझिली जमेल आणि यावर्षीची वटपौर्णिमा तुमची खूप स्पेशल होईल कारण स्वतःच्या हाताने बनवलेलं मंगळसूत्र तुम्हाला घालायला भेटणार आहे. तर बघा इथं खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मंगळसूत्र सांगितलं आहे. ह्याच पद्धतीने तुम्ही याचे कानातलेही बनवू शकता. रेडीमेड असं बुट्ट भेटून जातं, त्याच्यामध्ये फक्त पॅक करायचे. नंतर आपल्याला इथं काय करायचं, जी तार घेतली होती आपण जी नथ बनवायला वापरतो तीच इथं वापरली आहे. पहिले अंदाज घेतला होता मी की फुल किती मोठा आहे. 2 फुलांच्या यांनी मग मी थोडीशी जास्त घेतलेली.
आता तुम्हाला जसे आवडते तसे तुम्ही इथे टाकायचे। इथंच कॅपचा यूज केलेला आहे मी, पहिले गोल्डन मनी, नंतर कॅप, व्हाईट मनी आणि कॅप टाकले। पुढे तुम्हाला जशा पद्धतीने मनी टाकायची तुम्ही टाकू शकता। इथं मी व्हाईट मनी टाकल्यानंतर कॅपमध्ये परत एकदा ग्रीन मनी इथं टाकलेलं आहे आणि परत कॅप टाकलेली आहे। आता आपल्याला 2 व्हाईट मनी टाकायचे, परत एक कॅप टाकायची आहे, नंतर पिंक मनी टाकायची आहे, परत पिंक मनी टाकलं आहे। तुम्ही बघा पूर्ण झाल्यावर तुम्हाला समजेलच, तुम्हाला जसं आवडेल जसं मॅचिंग करायचं आहे तुम्हाला तुमच्या साडीवर तसं तुम्ही इथं एक एक करून मनी टाकायचं आहे। पूर्ण मनी झाल्यानंतर आपल्याला परत हे पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण मंगळसूत्र जोडायचं आहे तो कोंडा इथं करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथं आपलं सगळं बनवून झालंय। आता फक्त आपल्या सरीच्या बेसला मंगळसूत्राची जी वाटी आहे ती जोडून घ्यायची आहे। इथे एक्स्ट्राची तार सोडली त्याच वाटीने मी इथं ते वाटीला पॅक करून घेत आहे उरलेल्या तारीनी। तुम्ही व्हिडिओ स्लो करून बघू शकता। बघा असं वरून पॅक केल्यानंतर या पद्धतीने तुम्ही पॅक करू शकता किंवा वरच्या वरही पॅक करू शकता, पण असं पूर्ण फुल पॅक केल्यानंतर म्हणजे त्याची जी बॉन्डिंग ती चांगली असते आणि लवकर आपलं मंगळसूत्र तुटत नाही, थोडं अडकलं तरीही तुटणार नाही। आणि तुम्ही ना जे तारीचे तुकडे आहेत ते थोडे जरा हे करायचे आहे, दाबून घ्यायचे आहे कुठं वाटलं तर, कारण कधी कधी तुमची साडीही फाटू शकते, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपली इथं वाटी मस्त तयार झालेली आहे, किती छान झाली। आता याला फक्त शेपमध्ये करून घ्यायचं आहे, कारण तारीचं काम आहे, चांगला असा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा इथं मी आकार देऊन घेते। किती सुंदर अशी वाटी, मी इमॅजिनच नव्हती केली एवढी छान होईल, आणि झाली फायनली मॅचिंग माझ्या साडीवर। मी या वटपौर्णिमेला कोणत्या कलरची साडी घालणार आहे, कोणतं कॉन्ट्रास्ट आहे, कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका। आणि तुम्ही बनवलं का नाही मंगळसूत्र हेही कमेंट करायला सांगायला विसरू नका। इथं बघा रेडीमेड अशी सर घेतली आहे, तिचं फक्त आपल्याला कोंडा तोंड ओपन करून त्याच्यामध्ये ते पॅक करून घ्यायचे आहे, जे आपण एंड केले आहे मंगळसूत्र वाटीचे। बघा किती सुंदर असं मंगळसूत्र आपलं तयार झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर जाऊन बघा, किती छान छान अजून व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे, आणि यातून पुढे आपल्याला छान असे व्हिडिओ बघायला भेटणार आहे, कारण की याच पद्धतीने आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र तुमच्यासाठी मी लवकर घेऊन येणार आहे। मंगळसूत्र, कानातले, नथ आणि जे ट्रेंडिंग ज्वेलरी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे।